सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे असे डीजे मास्टर विकीजी मांडवकर खरोखरच कोणत्याही शुभप्रसंगी जर का कोणाला डीजे ची गरज असेल तर विकी मांडवकर यांना जरूर संपर्क साधावा। कुंभारदेव संघाला विनंती असेल कृपया आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। हॅलो, कुंभारते संघाने क्षेत्ररक्षण सजवून घेत आहेत आणि बामणगाव या संघाने आपले सलामीचे दोन्ही फलंदाज ते सुद्धा आलेले दिसत आहेत। रोहन आणि गौरव सलामीचे फलंदाज रोहन आणि प्रथम पाहूया स्ट्राइकला कोण आहे ना स्ट्राइकला कोण जात आहेत ते। स्कोरर यायचा आहे। हॅलो, पंचांना विनंती असेल आपण अनुभवी पंच आहात आपण वेळेतच मॅच सुरू करावी विनंती असेल। बॉलर्स नेम आहे महेश। बामणगाव संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत ते म्हणजे महेश आणि बामणगाव संघाकडून स्ट्राइकला आहेत ते रोहन आणि नॉन स्ट्राइकला आहेत ते प्रथम आणि कुंभारते संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे महेश। पाहूया महेश पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन महेश आपल्या संघासाठी किती मोलाची कामगिरी करत आहेत हे पाहणं अगदी औचित्याचं ठरणार आहे। स्टार्ट। लाईनमन आपण पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर आर पार वन बाउन्स चौकार।
चांगला समाचार घेतला म्हणावा लागेल. नो बॉल असताना बॉल गेलेला आहे अगदी सीमा पार. वन बाउन्स चौकार. कृपया लाईन मध्ये चेंडू द्यायचा आहे लवकर. रोहन रोहन यांनी चांगला असं फुलटॉच बॉलचा फायदा घेऊन बॉल वन बाउन्स. ओके, धन्यवाद संतोषजी. पाहूया महेश महेश यांचा पुढचा चेंडू काहीसा अकूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि जोरदार असा प्रहार केला. तिथं फिल्डर आहे आणि फिल्डरने चांगली अशी फिल्डिंग केली. मला असं वाटतं एकच धावावर समाधान मानावं लागलं आहे ते. वन बाउन्स. शॉर्ट रन आहे. एक शॉट आहे ना, एकच रन. पाहूया महेश महेश आणि पाहूया झेल बाद होत आहेत का. आणि टिपलाय झेल आणि संपलाय तो. सहा रन झालेले आहेत. एक विकेट 6 रन. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी किती मोलाचं सहकार्य देत आहे ते. पुढचा चेंडू ओ हो त्रिपाला चित्त झालेला आहे. त्यांना काही बॉल समजलेला नाही आणि बॅक टू पॅव्हिलन. देऊया डीजेला संधी. अक्षय अक्षय याची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे तन्मय. नन्ना मुन्नासा खेळाडू. पाहूया तन्मय. महेश महेश यांचा पुढचा चेंडू. पाहूया तन्मय आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत ते. धावा तर जमा कराव्या लागतील कारण का 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांचा सामना आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेलेले आहेत. पाहूया महेश. ओ हो चांगला असा चेंडू म्हणता येईल आणि चेंडू जाऊन विसायत येतो म्हणजे यष्टीरक्षकाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा महेश. पाहूया कॅच होते का आणि घेतले कॅच. पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे तो. पाहूया
तुषार आपल्या संघासाठी किती धावा योगदान देत आहेत ते महेश काहीशी चांगली गोलंदाजी म्हणता येईल महेश महेश यांचा पुढचा चेंडू चांगला असा नाही म्हणता येणार अंपायरचे दोन्ही हात समांतर होत असताना वाईट चेंडूची सांगता होत आहे याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या 7 पाहूया महेश पुन्हा एकदा चांगला असा चेंडूला कळटने देऊन एकच धावावर मानावं लागत आहे ते म्हणजे बामणगाव संघाला याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या 8 पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बामणगाव संघाच्या 8 धावा झालेल्या आहेत पहिलं पॉवर प्लेचं षटक संपला असताना फक्त आणि फक्त 8च धावा झालेल्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील येणाऱ्या प्रत्येक संघाला त्याचप्रमाणे दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे बॉलर्स नेम गणेश पाहूया गणेश 14 विद्येची दाता आणि 64 कळेचा हा गणेश पाहूया आपल्या कुंभारते या संघासाठी काय चमत्कार करतायत का गणेश गणेश गणेशांचा पुढचा चेंडू आणि तेवढ्याच जोरामध्ये तिथं पटकावलेला चेंडू आणि तिथं फिल्डिंग मौजूद आहे एकच धावावर समाधान मानावं लागलाय ते म्हणजे बामणगाव संघाला याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या 9 गणेश गणेशांचा दुसरा चेंडू जोरदार अशी अपील म्हणता येईल पण परंतु चेंडू निर्धाव हॅलो गणेश गणेशांचा तिसरा चेंडू घेऊन चांगला असा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बामणगाव संघाला मला असं वाटतंय मोठं तगडं असं धावांचा डोंगर रचावा लागेल पाहूया गणेश गणेशांचा पुढचा चेंडू घेऊन ऑफसाईडला कटवलेला चेंडू बॅटची कडा घेऊन पाहूया बॉल स्पीडअप होते का आणि तिथं चांगली अशी फिल्डिंग याच बरोबर 2 धावा पूर्ण तिसरा धावाचा प्रयत्न पाहूया तिसरी ही धाव पूर्ण केलेली आहे बांदलवाडी आणि सणसवाडी जर का संघ इथे आले असतील तर कृपया नोंद करून घ्यायची आहे याच 3 धावांच्या सोबत संघाची वाढती धावसंख्या 12 पाहूया गणेश गणेश आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज ओ हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करताना गणेश मगाशीच मी बोललो की गणेश गणेश पुन्हा एकदा पाहूया आपल्या संघासाठी आणि जोरदार असा प्रहार केलेला आहे पाहूया आणि षटकार दमदार असा षटकार आलेला आहे याच बरोबर गणेश आज नक्कीच पर्वणी ठरेल शेवटच्या बॉलवर गणेशच्या दणदणीत असा षटकार मारलेला आहे आणि साही
आपला वैयक्तिक पहिला षटक आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येत ते म्हणजे साही. पाहूया साई यांचा पहिला चेंडू. ओहो, चांगला म्हणता येईल. थोडंसं बॅटची कडा घेतले आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं काहीतरी गडबड झालेली दिसत आहे आणि एकच धाव समाधान मानावं लागलेलं आहे ते म्हणजे बामणगाव संघाला. बामणगाव संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 19. मुळगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू आदरणीय राहुलजी पार्टे यांचे सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे पाहूया मैदानाकडे. ओ हो, अंपायरचा इशारा वाईट. संघाची धावसंख्या 20. पाहूया साहिल 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 यांचा पुढचा चेंडू. ओ हो, चांगला चेंडू म्हणता येईल आणि लेग. त्याचबरोबर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 21. साहिल साहिल यांचा पुढचा चेंडू. जोरदार असा प्रहार केलाय पाहूया आणि तिथे चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल आणि एकच धावावर समाधान मानावं लागलाय ते म्हणजे बामणगाव संघाला. संघाची वाढती धावसंख्या 22. पुन्हा एकदा साहिल सज्ज. पाहूया साहिल साहिल यांचा पुढचा चेंडू घेऊन. ओ हो, चांगली फिल्डिंग. साहिल यांची आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देत आहेत ते. चांगला चेंडू म्हणता येईल कार्पेट साईडच्या आणि एकच धाव. याचबरोबर एकच धावावर समाधान मानावं लागत आहे बामणगाव संघाला. याचबरोबर बामणगाव संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 23. साहिल पुन्हा एकदा साहिल. पाहूया. हो, चांगला चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धाव आणि षटकाची समाप्ती होत आहे. तेवीस. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बामणगाव या संघाची वाढती धावसंख्या आहे ती 23 आणि चौथा षटक कोण घेऊन येत आहेत ते म्हणजे महेश. पुन्हा एकदा महेश. वैयक्तिक पहिलं षटक झाले त्यांचं, दुसरं षटक घेऊन येतात ते आपल्या संघासाठी. पाहूया महेश. हो, असा निर्धाव चेंडूची सांगता करताना महेश सुरेख असा. पाहूया महेश महेश यांचा पुढचा चेंडू. जोरदार असा प्रहार केलाय पाहूया. नाही पण तिथे खेळाडू आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल ते बामणगाव संघाला. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 24. महेश. पाहूया बॉल आणि बॉल जात आहे ते कार्पेट साईडच्या लेवलनी दणदणीत असा हा चौकार म्हणता येईल. महेश पुन्हा एकदा सज्ज. चांगला असा निर्धाव चेंडूची सांगता करताना महेश.
28 धावसंख्या पाहूया. नाही तिथे फिल्डर आहे आणि मला असं वाटतं एकाच धाव समाधान मानावी लागत आहे ती बामणगाव संघाला. बामणगाव संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 29. महेश यांचा पुढचा चेंडू. ओ महेश आणि त्रिफलाचित केलेला आहे. डीजे थँक यू डीजे. सणसवाडी आणि बांदलवाडीचे संघ आले असतील तर कृपया आपली नोंद करून घ्यायची आहे. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना की टॉस उडवण्यासाठी आपण दोन्ही कर्णधार इकडे यायचं आहे. कुंभारते संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर 30 धावांची आवश्यकता आहे आणि बामणगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शासकीय चषक 2024 आणि 2024चा दुसरा बॉल पाहिजे. देतो शासकीय चषक 2024 या पर्व पहिल्यामधला दुसरा दिवसाचा पहिला सामना कुंभारते वर्सेस बामणगाव. बामणगाव संघाने पहिली बॅटिंग करत असताना 29 धावा जमा केल्या आणि 30 धावांचं टार्गेट दिलेलं ते म्हणजे कुंभारते या संघाला. सणसवाडी आणि बांदलवाडी दोन्ही संघ आले असेल तर कृपया नोंद करून घ्यायची आहे. कुंभारते संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये कैलास आणि महेश. 4 षटकांचा सामना राहील आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक राहील. चला बामणगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कैलास आणि महेश. संस्कार. छोटा बॉम्ब बडा धमाका होईल का आपण बघूया संस्कारच्या स्वरूपात. स्ट्राईकला येतो महेश आणि नॉन स्ट्राईकला ते कैलास. कैलास आहे का? स्ट्राईकला येतो कैलास आणि नॉन स्ट्राईकला ते महेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत त्या. 29 धावांचं. हो 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 चांगला बॉल म्हणता येईल आणि पहिलाच बॉल वाईट. पंचांचा इशारा वाईट. वाईट +1 अशी 2 धावा जमा झाल्या त्या म्हणजे कुंभारते या संघाकडे. संस्कार यांचा पुढचा चेंडू
जोरदार असा प्रहार केला आणि चेंडूने गाठलेले आहे षटकार आर पार. संस्कारला पाहूया पुन्हा एकदा महेश आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोरदार हवाई सफर आणि चेंडू जात आहे तो म्हणजे सीमा पार. महेश महेश हा मात्र चेंडू वाईट. काहीस 2 षटकार गेल्याच्या नंतर थोडस बॉलरवर प्रेशर येतो, तो प्रेशर क्रिएट करावा लागेल. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या 15. पाहूया संस्कार यांचा पुढचा चेंडू आणि पाहूया झेल बाद होतात का महेश नाही, परंतु चेंडू सरळ येत आहे तो 4 रन. एकोणीस आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता राहणार आहे कुंभारते संघाला. पाहूया. ओ हो एक चांगलं असं चेंडू म्हणता येईल. संस्कार आणि खरोखर काहीतरी व्हेरिएशन केलेलं आहे नवीन. पाहूया संस्कार महेश रिव्हर्स शॉट. पाहूया चांगली फिल्डिंग आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल ते कुंभारते या संघाला. याचबरोबर कुंभारते या संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 20. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमा केलेल्या आहेत त्या कुंभारते संघाने. पाहूया संस्कार याचा पुढचा चेंडू आणि संस्काराच्या शेवटच्या चेंडूवर पहिला जो धक्का बसलाय तो कुंभारते संघाला, तो कैलास याच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. गणेश कैलासची जागा सांभाळण्यासाठी स्वतः कप्तान गणेश. महेशने चांगली अशी खेळी केली आहे. कैलासला मात्र काही आपल्या संघासाठी धावा जमा करता येऊ शकल्या नाहीत, परंतु आता स्वतः कप्तान गणेश आपल्या संघासाठी किती मोठं योगदान देतात ते पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. बॉलर्स नेम गौरव. मला नाश्ता करून घे म्हणजे नाव सांगशील तर. गौरव यांचा पहिला चेंडू. पाहूया जोरदार असा प्रहार केला आणि हवाई सफर आहे का पाहणे औचित्याचं ठरणार आहे, परंतु नाही. तिथे फिल्डर असल्यामुळं 2च धावावर समाधान मानावं लागलाय ते म्हणजे कुंभारते या संघाला. आणि कुंभारते या संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 22. पाहूया पुढचा चेंडू. जोरदार अशी हवाई सफर म्हणता येईल
आणि चेंडू जात आहे, नाही तिथे फिल्डर असल्यामुळं दोनच धावावर समाधान मानावं लागलं, ते म्हणजे कुंभार त्या संघाला. त्याचप्रमाणे सणसवाडी संघाचं शासकीय चषक 2024 मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांनी त्यांचं स्वागत आणि त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे इथे येऊन. चांगला असा चेंडू बॅटची कडा घेऊन आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते बामणगाव या संघाच्या खेळाडून. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 25. गौरव एकदा पुन्हा सज्ज होत आहेत चेंडू घेऊन. चांगलासा ऑफ साइडला कटवला चेंडू आणि चेंडू फार वेगाने पुढे जात आहे. त्याच वेगामध्ये चांगली सी फिल्डिंग केलेली आहे. सणसवाडी संघाचे अष्टपैलू खेळाडू योगेशजी पवार, आपला यजोदित सत्कार होत आहे, तरी आपण इकडं यायचं आहे. अष्टपैलू खेळाडू सणसवाडीचे आणि जोरदार अशी हवाई सफर आलेला आहे. दणदणीत असा षटकार या खरंच षटकाराने सामन्याची समाप्ती केलेली आहे. याचबरोबर पुढील होणारा सामना सणसवाडी वर्सेस बांदलवाडी, दोन्ही कर्णधार विनंती असेल की आपण टॉच उडवण्यासाठी टॉच के बॉक्स मध्ये यायचं आहे.